उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की आपल्यासाठी आनंदाचे दिवस है ना. सगळ्या स्टुडंटचा जो ब्रेन आहे तो रिलॅक्स मोडवर जातो. सगळे एकदम आनंदी हॅपी हॅपी असं वाटतं. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आपल्या मौज मस्ती मजासाठी असतो, फुल एन्जॉय असं सगळ्यांनाच वाटतं. आणि एन्जॉय केला पण पाहिजे, मस्ती केली पण पाहिजे. तुम्ही नाही करणार मस्ती तर कोण करणार? म्हातारी माणसं थोडीच मस्ती करणार आहेत, नाही ना. जस्ट जोकिंग. ओके, मग हा मजे बरोबर, ह्या एन्जॉय बरोबर पण थोडासा तरी अभ्यास केला पाहिजे. तेव्हा आपल्या घरामध्ये आई बाबा अरे थोडा अभ्यास कर, आता काय मम्मी वर्षभर तर अभ्यासच केले ना, आता करू दे ना मज्जा, असं तुम्ही म्हणता. पण तसं नाही. सुट्ट्यांमध्ये एन्जॉय तर केला पाहिजे पण त्याबरोबर थोडा तरी अभ्यास केला पाहिजे. मग त्याचं आपण प्लॅनिंग करूया, म्हणजे दोन्हीमध्ये बॅलन्स कसं ठेवता येईल ते थोडंसं आपण बघूया. तर फर्स्ट काय केलं पाहिजे? रोज थोडा अभ्यास. थोडा म्हणजे किती? कमीत कमी एखादी तास तरी आपण अभ्यास केला पाहिजे. दिवसभर तर एन्जॉयला वेळच वेळ आहे. अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणे, सातत्य ठेवणे हे खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे? पुढील वर्षासाठी. वाचनाची सवय म्हणजे रिडिंग हॅबिट. आपल्याला वाचण्याची सवय लावून द्यायची. म्हणजे काय वाचायचंय, काय रीड करायचंय. स्टोरी बुक्स रीड करू शकता किंवा हिस्टॉरिकल बुक्स रीड करू शकता. हिस्टॉरिकल परत हिस्ट्री बोर तशी नाही आहे. ज्यांच्यापासून आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं, जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, किंवा तुम्हाला दुसरं कोणी इन्स्पिरेशन असेल त्यांची तुम्ही बुक्स रीड करू शकता. जसे रामायण महाभारतच्या स्टोरी आहे ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता. रीड केल्याने काय होतं? ब्रेन मजबूत होतो आणि तुमची जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये सुधारणा होते, तुमच्या भाषेमध्ये सुधारणा होते. असे बुक्स रीड केल्यामुळे काय होतं? आपली भाषा आणि समज दोन्ही पण सुधारतात. थर्ड वन, आधी शिकलेल्या गोष्टीचं रिव्हिजन. आधी म्हणजे आपण जे एक्झाम दिलं त्या स्टँडर्डमधले जे काही आपण गोष्टी बघितलेल्या आहेत किंवा लेसन्स लर्न केलेले आहेत, मॅथ्सचे जे फॉर्म्युलेज बघितलेले आहेत त्या सुद्धा आपल्याला रिवाईज करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते रिवाईज करायला बसता ना, आपलं तेव्हा वाटतं अरे खूपच इझी होतं असं तुम्हाला वाटेल आणि त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट निर्माण होईल. म्हणून अगोदर झालेल्या गोष्टीचं रिव्हिजन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. फोर्थ वन खूप महत्त्वाचं, स्क्रीन टाईमवर कंट्रोल. म्हणजे तुम्ही जे स्क्रीन टाईम कुठला, मोबाईल असेल, टी व्ही असेल, जे तुम्ही बघताय ना त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. तसं एक ॲडिक्शन झालेली आहे आपलं मोबाईलचं. जेव्हा मोबाईल हातात घेतो ना टाईम कधी जातो कळत नाही. 1 तास 2 तास 3 तास. त्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, एक टाईम टेबल ठेवणं, त्याच टाईममध्ये थोड्या वेळासाठी मोबाईल तुम्ही बघू शकता. लास्ट, छंद आणि अभ्यास ह्याच्यामध्ये सुद्धा संतुलन ठेवायचं आहे. कोणाला काही छंद असतात, कोणाला ड्रॉइंगचा छंद आहे, कोणाला डान्सिंग आहे, कोणाला सिंगिंग आहे, कोणाला फुटबॉलचा छंद आहे, कोणाला क्रिकेटचा छंद आहे. असे जे छंद असतात त्या छंदामुळं सुद्धा आपला जो ब्रेन आहे तो फ्रेश होतो, म्हणजे ताजातवाना होतो. म्हणून छंद सुद्धा जोपासले पाहिजे. त्याच्याबरोबर अभ्यास सुद्धा थोडाफार बॅलन्स ठेवला पाहिजे, म्हणजे थोडाफार अभ्यासाला सुद्धा वेळ दिला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, आपले छंद असतील किंवा आपली मौज मजा आहे त्याच्याबरोबर थोडंसं अभ्यास सुद्धा बॅलन्स ठेवला पाहिजे. का ठेवला पाहिजे? कारण की जेव्हा आपण नेक्स्ट इयरमध्ये जाणार आहे तेव्हा आपण एकदम आत्मविश्वासाने म्हणजे फुल कॉन्फिडेंटली आपण पुढच्या वर्गात जाऊ शकतो. थोडक्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये नियमितपणे केलेला अभ्यास आपला आत्मविश्वास वाढवतो, म्हणजे कॉन्फिडन्स वाढवतो आणि नेक्स्ट इयरमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर फुल कॉन्फिडंट असता. म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये नियमितपणे थोडाफार तरी अभ्यास करायचा, फुल एन्जॉय करायचे. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.